निसर्गोपचार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल डॉक्टर ज्योती अँड्रसकर यांना ॲक्युपंक्चर रत्न पुरस्कार। समग्र उपचार पद्धतीतून हजारो रुग्णांना निरोगी जीवनाची दिशा, रुग्णांचे आरोग्य आणि विश्वास हीच खरी कमाई। निसर्ग उपचार आणि ॲक्युपंक्चरच्या माध्यमातून रुग्णसेवेचा आदर्श निर्माण करणाऱ्या गोकर्ण नैसर्गिक उपचार व आरोग्य केंद्राच्या संचालिका नॅचरोपॅथी डॉक्टर ज्योती अँड्रसकर यांना आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा ॲक्युपंक्चर रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला। त्यांच्या समर्पित सेवेला मिळालेल्या या सन्मानामुळे वैद्यकीय, सामाजिक आणि रुग्ण वर्गातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। गोकर्ण नैसर्गिक उपचार व आरोग्य केंद्रात ॲक्युपंक्चर, निसर्गोपचार, योग, पंचकर्म, आहार सल्ला, त्वचा व केसावरील नैसर्गिक उपचार तसेच तणाव व्यवस्थापनासाठी विविध उपचार पद्धती राबवल्या जातात। आधुनिक जीवनशैलीमुळे वाढणारे आजार औषधांवर अवलंबून न राहता नैसर्गिक उपचाराद्वारे कमी करण्याचा केंद्राचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे। पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना डॉक्टर ज्योती अँड्रसकर म्हणाल्या, रुग्णांच्या चेहऱ्यावर पुन्हा आलेलं हास्य, त्यांचा वाढलेला आत्मविश्वास आणि उपचारानंतर मिळणारे समाधान हे माझ्यासाठी सर्वात मोठे पारितोषिक आहे। ॲक्युपंक्चर रत्न हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक रुग्णाचा आणि माझ्या संपूर्ण सहकाऱ्यांच्या टीमचा सन्मान आहे। त्या पुढे म्हणाले की गोकर्ण नैसर्गिक उपचार व आरोग्य केंद्रात केवळ आजारांवर उपचार केले जात नाहीत, तर प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याचा समतोल राखण्यासाठी समग्र उपचार पद्धतीचा अवलंब केला जातो। नैसर्गिक जीवनशैलीचा स्वीकार करून औषधांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी जनजागृती ही सातत्याने केली जात आहे। निसर्ग उपचाराच्या तत्वांचा प्रचार प्रसार करत समाजात आरोग्याबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण करण्याचे कार्य डॉक्टर ज्योती अँड्रसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत प्रदान करण्यात आलेला ॲक्युपंक्चर रत्न पुरस्कार हा त्यांच्या सेवाभावी वृत्तीचा, समर्पणाचा आणि आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाचा गौरव मानला जात आहे। सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे आणि तसेच डॉक्टर नितीन राजे पाटील यांचे सुद्धा खूप खूप आभार। आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या पेशंटच्या चेहऱ्यावरचे जे समाधान आहे तीच माझ्या यशाची पावती आहे। या पुरस्कारामागे आपल्या किती वर्षाच्या मेहनतीचा आणि सेवाभावाचा प्रवास आहे मॅडम, काय सांगा? येस, बघायला गेलं तर यासाठी मी खूप म्हणजे वेळ दिला आहे। म्हणजे प्रत्येक केस पेपर्स म्हणा किंवा पेशंटचे एक्सपिरियन्स आहे, पेशंटचे रिसर्च रिपोर्ट्स आहे। आणि सुरुवातीला काय व्हायचं की या थेरपीमध्ये म्हणजे ॲक्युपंक्चर असेल किंवा सुजोगमध्ये असेल तर त्यावेळेला काय व्हायचं की पेशंटना वाटायचं की मला हाताला दुखते आणि मॅडम माझ्या पायाला पॉईंट्स येतात, तर याने काय होणार। पण ज्यावेळेस त्यांचा आजार बरा होऊ लागला आणि त्यावेळेस त्यांना माझ्यावर आणि किंवा माझ्या ज्या ट्रीटमेंटवर जेव्हा विश्वास पटू लागला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे जे समाधान होतं ना। आपल्या सेंटरमध्ये रुग्णांना कुठल्या कुठल्या प्रकारच्या थेरपी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहे? येस, आपल्याकडे पंचकर्म होतं, निसर्गोपचाराच्या म्हणजे मूळ निसर्गोपचाराच्या पद्धती सगळ्या होतात तिकडे। योगा आहे, ॲक्युपंक्चर आहे, ऑरिक्युलर आहे, सुजोग थेरपी आहे, गर्भसंस्कार आहे, योगा आहे, हे सगळं आपल्याकडे उपलब्ध अशी सेवा आहे। पंचकर्म आणि नॅचरोथेरपी यामध्ये रुग्णांच्या जीवनशैलीत नेमका कसा बदल होतो? ओके, पंचकर्मामुळे काय होतं की शरीरातील जे आहे ते बाहेर पडण्यास मदत मिळते आणि नॅचरोपॅथीमध्ये कसं असतं की तुमची जीवनशैली म्हणजे प्रॉपर म्हणजे तुमचं खाणपान याच्यामध्ये बदल पडतो। गर्भसंस्कार हा विभाग देखील आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे, त्याबद्दल काय सांगा? गर्भसंस्कार म्हणजे आपल्या भावी पिढीचे उज्ज्वल भविष्य। गर्भसंस्कार बेसिकली लोकांना वाटतं की एखादी लेडी जर प्रेग्नेंट राहिली त्यानंतर गर्भसंस्कार केला जातो, पण गर्भसंस्कार ज्यावेळेस तुम्ही प्रेग्नन्सीची तयारी करता, ज्यावेळेस तुम्ही विचार करता की मला कन्सीव्ह करायचं आहे, त्यावेळेपासून आपण गर्भसंस्काराची तयारी करतो। म्हणजे आपलं जर हिंदू परंपरेनुसार जर बघायला गेलं किंवा बेसिकली कुठला बायोलॉजिकल बघायला गेलं की 90% जो विकास असतो बाळाचा तो गर्भामध्येच होतो आणि 10% जो आहे बाय बोन होतो आणि मग जो अख्खा आयुष्य असतं त्याचं 5% तो वाढत असतो।
आपल्या सेंटरमध्ये एखादा असा रुग्ण असेल जो आजवरही आपल्या स्मरणात आहे, त्याबद्दल काय सांगा? येस. ज्यावेळेस मी प्रॅक्टिस करत होते ना, म्हणजे माझं नुकतीच डिग्री कंप्लीट झाली होती, त्यावेळेस एक अनिता शर्मा म्हणून आंटी होत्या. त्यांना मोशन्स आणि ॲसिडिटीसाठी रोज सकाळ संध्याकाळ 2-2 टॅब्लेट्स घ्याव्या लागत होत्या. आणि नुकतंच माझं सुजोग कंप्लीट झालं होतं. त्यांना मी 17 दिवस सुजोग थेरपी दिली. त्यांनी बऱ्याच गॅस्ट्रो सर्जनकडे दाखवलं. म्हणजे त्यांचं मेडिसिन्स म्हणजे मला वाटतं 2017 पासून त्यांचं सुरू होतं. 2025 पर्यंत सारख्या मेडिसिन सुरू होत्या. पण 17 दिवसाच्या सुजोगमध्ये त्यांना इतका आराम मिळाला की त्यांच्या मेडिसिन पूर्णपणे बंद झाल्या. आणि तो पेशंट असा आहे की मला कायमच मनात राहील. आणि सोबतच एक असं होतं की एक म्हणून नाही, खूप सारे असे पेशंट आहेत ज्यांना पॅरालिसिसचे अटॅक आले होते किंवा हाय बीपी झालं होतं. त्यावेळेस त्यांना इन्स्टंट पेन म्हणजे बीपी कसं कमी करायचं किंवा पॅरालिसिस जर अटॅक आला असेल त्यावेळेस ॲटलिस्ट हॉस्पिटलपर्यंत जाण्यापर्यंत तरी आपण त्याला रिकवर करतो. आपल्या या यशाचे योगदान कोणाला देणार मॅडम? येस, ऑब्व्हियसली माझ्या हजबंडना देणार, कारण की त्यांच्या सपोर्टशिवाय मी काहीच नाही करू शकले असते. आणि माझे डॉक्टर्स जे आहेत, ज्यांच्याकडून डॉक्टर श्वेता मॅम डागा ज्या आहेत, त्यांच्याकडून मी ॲक्युपंक्चर शिकले. डॉक्टर मिलिंद सज्जनवार सर आहेत, ज्यांच्याकडून मी पंचकर्म शिकले. यांचा खूप मोठा वाटा याच्यामध्ये सर. आगामी काळात आपल्या सेंटरच्या माध्यमातून कोणते नवीन उपक्रम आपण राबवणार आहात? येस. सर्वप्रथम तर माझी हे प्रयत्न राहील की मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. आणि म्हणजे सुजोगमध्ये ज्या काही गोष्टी आहेत, जसं इमर्जन्सी काळामध्ये काय काय प्रेशर पॉईंट केले पाहिजे, ज्यांनी कधी कधी एखाद्या व्यक्तीचा जीव पण वाचतो. म्हणजे समजा हार्ट अटॅक येत असेल त्यावेळेस कुठले पॉईंट प्रेस केले पाहिजे. आणि वेगवेगळे त्याचे कॅम्प्स आहेत. आणि सोबतच स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी सुद्धा आमचे नवीन नवीन उपक्रम सुरू आहेत. नैसर्गिक उपचाराबाबत काही रुग्णांच्या, काही नागरिकांच्या मनात अजूनही संशय असतो, त्याबद्दल त्यांना काय आवाहन कराल तुम्ही? येस, खरं म्हटलं तर निसर्गोपचार म्हणजे लोकांना असं वाटतं की फक्त मसाज. पण निसर्गोपचार फक्त मसाज पुरता मर्यादित नसून तो 5 पंचमहाभूतावर तत्वावर तो आधारलेला आहे. आणि निसर्गोपचार खूप मोठा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण बघायला गेलं तर पाणी उपचार आहे, म्हणजे हायड्रोथेरपी आहे, माती उपचार आहे, डाएट चिकित्सा आहे, मॅग्नेट चिकित्सा आहे. असं खूप मोठं आहे निसर्गोपचार. जाता जाता नागरिकांना काय संदेश द्या? एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सात्विक म्हणजे पुरेपूर आहार व्यवस्थित घ्या, पुरेशी झोप, पुरेसा व्यायाम, प्राणायाम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काइंडनेस हीच यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली आहे.